शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचरणे यांच्यासह 24 उमेदवारांचं संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय। उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शहरात प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला। पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय संविधानाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्तानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून संविधान उद्देशिकेचं सामूहिक पठण करण्यात आलं। शहरामध्ये विविध 76 ठिकाणी हे सामूहिक पठण केलं। या उपक्रमात शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालय आणि नागरिक सहभागी झाले। खेड तालुक्यातील जरेवाडीमध्ये काल भैरवनाथ महाराज आणि वाघोबा महाराजांचा प्राणप्रतिष्ठा तसंच कलशारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। या ठिकाणी कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यात म्हाडा कॉलनीमध्ये अवैध हुक्का बारवर कारवाई करण्यात आली। पुण्यामधल्या विमाननगर भागामध्येही पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या प्रकरणात परराज्यातल्या 3 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू, अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पुण्यातल्या नाणेघरवाडी, मोतकेवाडी तसंच बनावट दारू कारखान्यांवर या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला। कारवाईमध्ये 1,14,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। नाशिकमध्ये प्रारूप मतदार यादींवर 2000 हरकती दाखल झालेल्या आहेत। आता मतदार याद्यांवर हरकती घेण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे आता नागरिकांना आपली नावं, पत्ता अशा विविध हरकती दाखल करण्यासाठी वेळ मिळणार आहे। येवल्यामध्ये काँग्रेसचा एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। काँग्रेस शहर अध्यक्षांच्या पत्नी कृष्णा परदेशी यांना उमेदवारी दिली आहे। प्रचंड मतांनी आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाशिक शहरात थंडी आता कमी होतीये, मात्र हवेची गुणवत्ता देखील घसरत असल्याचं पाहायला मिळतंय। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 165 AQI पर्यंत गेलाय आणि मागच्या काही दिवसांमध्ये थंडीमुळे हवेची गुणवत्ता घसरल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता थंडी कमी होऊनही हवेची गुणवत्ता घसरली आहे। निफाडमध्ये 11 वर्षांपूर्वी वडिलांना आपल्या अंध असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता। 11 वर्ष खटला चालल्यानंतर आता आरोपीला 25 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। 25,000चा दंड देखील भरावा लागणार आहे। नाशिकमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत खंडणी मागितल्या प्रकरणात सावकाराला अटक केली। शहरातल्या एका हॉटेल व्यावसायिकानं 3 लाखांचं कर्ज घेतलं होतं आणि यासाठी त्याचं घर बळजबरीनं बळकावून घेत 8 लाख उकळून 15 लाखांच्या खंडणीसाठी सावकारानं धमकावलं। या प्रकरणात सावकाराला अटक केली। नाशिक जिल्हा संभाजीनगरमध्ये बदली प्रक्रियेमध्ये खोटी कागदपत्रे सादर करून लाभ मिळवणाऱ्या 9 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे। बदली प्रक्रियेत 29 शिक्षकांनी कमी अंतर दाखवून तर 31 शिक्षकांनी चुकीची माहिती नोंदवून बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मिटमिटा परिसरात 55 अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली आहेत। विकास आराखड्यामध्ये त्याची रुंदी 30 मीटर असल्यानं ही कारवाई करण्यात आली। या कारवाईसाठी पोलिसांना मनपाकडून पत्र देण्यात आलेलं होतं, मात्र कोणताही बंदोबस्त देण्यात आला नाही। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदार कोण राहणार हा प्रश्न उपस्थित होतो। संभाजीनगरमध्ये भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला। दुचाकीवरच्या चिमुकलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। समोरून येणाऱ्या कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। यावेळी दुचाकी चालक आणि त्यांची मुलगी दूरवर फेकले गेले।